नमस्कार. माझं नाव प्रकाश कांबळे. माझं वय 36. माझी हाईट 5.46 इंच. माझा कॉन्टॅक्ट नंबर 8850536128. ही माझी प्रोफाईल. धन्यवाद. आज मी तुमच्यासमोर महेश एलकुंचवार यांच्या लिखित नाटक वाडा चेरेमंदी ह्या नाटकातील चंदूचे पात्र सादर करीत आहे. आई थकलो. असं किती स्वतःपासून जगापासून सगळं आयुष्य धावण्यात गेलंय. पण अशी स्वतःची पाठ दाखवून पळता येतं का? आधी वाटलं काही हेतू असेल, काही प्रयोजन. गेल्या जन्मी केलेल्या पापाची शिक्षा, प्रारब्ध भोगून संपवीन. भोगताना त्या तळ्याचा आधार होता. ते तळे अखेरीस सामावून घेईन आपल्यात. जगणारं जीवन शांत होईन असं वाटून धीर धरला. ते तळ आहेच. ते तळ आहेच ह्या खात्रीने घरीच होतो. तोपर्यंत सुख होतं. तळ शोधायला बाहेर पडलो आणि त्यांनी चकवा द्यायला सुरुवात केली. किती दिशा फिरलो मी, किती वाटा तुडवला उन्हात अनात, पण ते चकवा देतच राहिलं मला. रानावनातून काट्या कुटातून अंग फोडून हाका येतील तिथे धावलो, पण हाती काही आलं नाही, काही दिसलं नाही. मग कुठं सावली नाही, कुठं पाणी नाही. मग मी लोटून दिलं मायावरती. सूर्याची जळीत किरणे माझ्या डोळ्यात शिरली. प्रभू, जा हे डोळे, जा, खाचा कर, दृश्य नष्ट कर, या शरीराची ओढ नष्ट कर. धरणीने नाकारलं. दिशाही परक्या झाल्या आणि या अनंत ऐसपाईस आकाशात माझा एकटेपणा मावळत नाही. नसतं असं तळ नसतं. मीच फसवत राहिलो स्वतःला. हे शरीर होतं, पण त्याचं त्याला काही दिलं नाही. त्याच्या हाका ऐकल्या नाही. मग झोकून दिलं स्वतःला शरीर सुखाच्या बाजारात. मिळेल तिथं, मिळेल तसं, मिळेल जेव्हा सुख. तरी मन का फाटत राहतं? प्रत्येक सुखाबरोबर आत्मावर ताम फोड का येतात? का? सुख नाही, तळ नाही. हे शरीर आणि त्यातली तडपड तोडी मात्र खरी. या सगळ्याला जबाबदार कोण? नाही. या प्रश्नाचं उत्तर या जगात नाही. आई थकलो ग, थकलो. काय आलं रे?